Good morning, friends. Good morning, sir. गुड मॉर्निंग सर. बघा लास्ट पार्ट आपण बघितलं होता काय होता सीओडी केमिकल ऑक्सिजन डिमांड. जसे लास्ट पार्ट होता त्यालाच आपण काय म्हटलं होतं सीओडी बघत होतो. वाटल्यास आपण लास्टला तो डिस्कस करू. नेक्स्ट पार्ट त्याला आपण काय म्हणतोय हार्डनेस. आपण वेगवेगळ्या टाईपच्या डेफिनेशन्स बघत होतो. काय हो या ठिकाणी 3 डेफिनेशन्स आहेत. फर्स्ट डेफिनेशन सॉफ्ट वॉटर, सेकंड डेफिनेशन आहे हार्ड वॉटर आणि नेक्स्ट डेफिनेशन आहे त्याला आपण काय म्हणतो हार्डनेस. जर वॉटर पासून फेस तयार होत असेल तर त्याला सॉफ्ट वॉटर म्हणतोय. वॉटर पासून फेस तयार होत नसेल तर त्याला हार्ड वॉटर आहे. लक्षात ना, फेस तयार होत नाही त्याच वेळेला काय स्कम म्हणजे मळी तयार होते त्यावेळेला हार्ड वॉटर आहे. काही बघा डेफिनेशन हार्डनेस. हार्डनेस असेल तर फर्स्ट 3 डेफिनेशन. फर्स्ट डेफिनेशन इज सॉफ्ट वॉटर. सॉफ्ट वॉटर असेल तर काय द वॉटर दॅट फॉर्म गुड लेदर विथ सोप इज कॉल्ड ॲज या ठिकाणी काय सॉफ्ट वॉटर. काही डेफिनेशन वॉटर दॅट फॉर्म गुड लेदर विथ सोप इज कॉल्ड ॲज सॉफ्ट वॉटर. हार्ड वॉटर काय लो वॉटर डज नॉट फॉर्म गुड लेदर विथ सोप अँड डेव्हलप स्कम इज कॉल्ड ॲज हार्ड वॉटर. नेक्स्ट आहे थर्ड डेफिनेशन आहे त्याला आपण काय म्हणू शकतोय हार्डनेस. कुठली हार्डनेस असेल तर काय द प्रॉपर्टी ऑफ वॉटर. काय म्हणता येईल द प्रॉपर्टी ऑफ वॉटर प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ लेदर विथ सोप इज कॉल्ड हार्डनेस. 3 डेफिनेशन्स आहेत. पहिल्यामध्ये आपण काय सांगतोय गुड लेदर विथ सोप. जर फेस तयार होत असेल तर त्याला आपण सॉफ्ट वॉटर म्हणतोय. फेस तयार होत नसेल मळी तयार होत असेल तर त्याला आपण हार्ड वॉटर म्हणतोय. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. एकाला सॉफ्ट दुसरा आहे हार्ड. जर लेदर म्हणजेच काय साबणाचा फेस तयार होत असेल तर त्या वॉटरला आपण काय म्हणतोय सॉफ्ट वॉटर. जर साबणाचा फेस तयार होत नसेल त्याच वेळेला मळी तयार होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो हार्ड वॉटर. एकदम सिंपल 2 डेफिनेशन्स आहेत. नेक्स्ट पार्ट त्याला आपण काय म्हणतोय हार्डनेस. हार्डनेस असेल तर काय फर्स्ट पार्ट सॉफ्ट वॉटर. जर फेस तयार होत असेल तर त्याला आपण सॉफ्ट वॉटर म्हणतोय. जर साबणाबरोबर फेस तयार होत नसेल स्कम तयार होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो हार्ड वॉटर. एकदम सिंपल. आणि लास्टला आहे काय द प्रॉपर्टी ऑफ वॉटर विच प्रिव्हेंट फॉर्मेशन ऑफ लेदर विथ सोप. म्हणजे काय जर ज्या प्रॉपर्टी ज्या गुणधर्मामध्ये आपण काय करतोय फेसाला प्रिव्हेंट करतोय त्याला आपण काय म्हणतो हार्डनेस. एकदम सिंपल. येईल लक्षात. सगळे अनम्यूट करा परत आपण संधी देऊ. लास्टला आपण सगळ्यांना हे करू. सध्या तुम्ही अनम्यूट मी अनम्यूट करा. काय सॉफ्ट आहे हार्ड आहे हार्डनेस आहे. एकदम सिंपल 3 डेफिनेशन्स आहेत. पहिली डेफिनेशन सॉफ्ट, सेकंड डेफिनेशन हार्ड वॉटर, थर्ड डेफिनेशन आहे हार्डनेस. सिंपल डेफिनेशन आहे द वॉटर दॅट फॉर्म. काय डेफिनेशन आहे सर वॉटर दॅट फॉर्म गुड लेदर विथ सोप इज कॉल्ड हार्ड वॉटर. The water is called soft water. The water which does not form good leather with soap and develops scum is called hard water. The property of water ज्या प्रॉपर्टी मध्ये आपण काय करतोय टू प्रिव्हेंट करतोय. कशाला प्रिव्हेंट करतोय फॉर्मेशन ऑफ लेदर विथ सोप त्याला आपण काय म्हणतोय हार्डनेस. एकदम सिंपल. सांगता येतील का एक जण फक्त अनम्यूट करा आणि सांगा सॉफ्ट वॉटर हार्ड वॉटर हार्डनेस. काय येईल पहिली डेफिनेशन सॉफ्ट वॉटर the water that form good leather with soap is called soft water. Second student hard water. Hard water not from good leather with soap in and developed such is called hard water. डेव्हलप स्कम आहे. स्कम म्हणजे काय रे डेव्हलप मळी प्रिपेअर होत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो हार्ड वॉटर. थर्ड The property of water which prevent the formation of leather with soap is called hardness. ठीक आहे. चला अनम्यूट करा. काय बघा 3 डेफिनेशन्स आहेत. हार्डनेस सॉफ्ट वॉटर हार्ड वॉटर हार्डनेस. सॉफ्ट वॉटर असेल तर काय सिंपल डेफिनेशन आहे वॉटर दॅट फॉर्म गुड लेदर विथ सोप. जर साबणाबरोबर फेस तयार होत असेल तर त्याला हार्ड वॉटर म्हणतो सॉफ्ट वॉटर म्हणतो. सेकंड डेफिनेशन आहे हार्ड वॉटर द वॉटर डज नॉट फॉर्म लेदर विथ सोप अँड डेव्हलप स्कम इज कॉल्ड हार्ड वॉटर. म्हणजे काय पाण्याचा साबणाबरोबर फेस तयार होत नाही पण त्यावेळेला काय मळीत प्रिपेअर होते स्कम प्रिपेअर होतो त्याला आपण काय म्हणतो हार्ड वॉटर.
थर्ड डेफिनेशन हार्डनेस. काय नेक्स्ट थर्ड डेफिनेशन त्यालाच आपण काय म्हणतो हार्डनेस. हार्डनेस असेल तर काय म्हणतोय ज्या प्रॉपर्टीमध्ये आपण काय करतोय लेदरला प्रिव्हेंट करतोय त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो हार्डनेस ऑफ वॉटर किंवा हार्डनेस. काय येईल थर्ड डेफिनेशन द प्रॉपर्टी ऑफ वॉटर विच प्रिव्हेंट. सिंपल डेफिनेशन आहे द प्रॉपर्टी ऑफ वॉटर विच प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ लेदर विथ सोप इज कॉल्ड हार्डनेस. काय म्हटलंय बघा the property of water which prevent formation of leather with soap is called hardness. येईल सांगता. नेक्स्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो कॉजेस ऑफ हार्डनेस. कशामुळे हार्डनेस वाढतं बघा द रेन वॉटर वाईल रेनिंग. ज्यावेळी पावसाचं पाणी काय होते पाऊस चालू आहे काय करते पावसाचं पाणी ट्रान्सफर होत असताना ट्रॅव्हल होत असताना ऍब्सॉर्ब कार्बन डायऑक्साइड अँड फॉर्म्स कार्बोनिक ऍसिड. काय होतं ज्या वेळेला पाऊस चालू आहे पावसाचं पाणी काय होतं ट्रॅव्हल होते ड्युरिंग फ्रॉम ऍटमॉस्फिअर मधला कार्बन डायऑक्साइड ऍब्सॉर्ब केला जातो आणि या कार्बन डायऑक्साइडची अँड वॉटरची रेनिंग वॉटरची रिॲक्शन होते आणि या ठिकाणी काय H2CO3 कंपाऊंड तयार होतोय आणि या H2CO3 ला आपण काय म्हणतोय कार्बोनिक ऍसिड. काय बघा द फॉर्म्युला ऑफ कार्बोनिक ऍसिड इज H2CO3. सांगता येईल का एकदम सिंपल आहे. काय म्हटलंय बघा तीन डेफिनेशन सॉफ्ट हार्डनेस. नेक्स्ट आहे कॉजेस ऑफ हार्डनेस. नेक्स्ट पार्ट आहे त्यालाच आपण काय म्हणतोय कॉजेस ऑफ हार्डनेस आहे. हार्डनेसचे कशामुळे हार्डनेस होतोय सिंपल आहे रेन वॉटर वाईल रेनिंग. काय होतंय ज्या वेळेला रेन वॉटर ट्रान्सफर होतोय फ्रॉम ऍटमॉस्फिअर त्या ऍटमॉस्फिअर मधला कार्बन डायऑक्साइड ऍब्सॉर्ब केला जातोय या वॉटरची कार्बन डायऑक्साइड बरोबर रिॲक्शन होती आणि या ठिकाणी काय तयार होतोय कार्बोनिक ऍसिड तयार होतो. या ठिकाणी काय तयार होणार आहे कार्बोनिक ऍसिड तयार होतोय. सांगता येईल का बघा काय सिंपल रिॲक्शन आहे H2O कार्बन डायऑक्साइड बरोबर रिॲक्ट झाला तर काय तयार होतोय H2CO3. या H2CO3 ला आपण काय म्हणतोय कार्बोनिक ऍसिड. येईल का लक्षात बघा कुठून सुरुवात केली सॉफ्ट वॉटर हार्ड वॉटर हार्डनेस कॉजेस ऑफ हार्डनेस. सॉफ्ट वॉटर सिंपल डेफिनेशन द वॉटर फॉर्म गुड लेदर विथ सोप इज कॉल्ड सॉफ्ट वॉटर. हार्ड वॉटर कोणाला म्हणतो आपण वॉटर डज नॉट फॉर्म गुड लेदर विथ सोप अँड डेव्हलप स्कम इज कॉल्ड हार्ड वॉटर. थर्ड डेफिनेशन हार्डनेस कोणाला म्हणू शकतो हार्डनेस आपण द प्रॉपर्टी ऑफ वॉटर. थर्ड डेफिनेशन त्याला आपण काय म्हणतोय हार्डनेस कोणाला म्हणू शकतो हार्डनेस the property of water which prevent formation of leather with soap is called hardness. next part आहे त्याला आपण काय म्हणतो causes of hardness. next आहे त्याला आपण काय म्हणतोय causes of hardness. जर causes of hardness असेल the rain water एकदम सिंपल आहे the rain water while raining absorb carbon dioxide and forms कार्बोनिक ऍसिड. सिंपल रिॲक्शन आहे वॉटर जर CO2 बरोबर रिॲक्ट झाला तर H2CO3 म्हणजेच काय कार्बोनिक ऍसिड तयार होतो. कुठली रिॲक्शन आहे काय तयार होणार आहे कार्बोनिक ऍसिड प्रिपेअर होतोय. जर कार्बोनिक ऍसिड तयार होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो फर्स्ट रिजन ऑफ हार्डनेस. बघा सेकंड आहे नेक्स्ट पार्ट आहे ऍसिडिक वॉटर. काय होतंय बघा आता ऍसिडिक वॉटर सिप्स थ्रू सॉइल अँड फ्लोज ओव्हर रॉक्स containing carbonates, sulfates, chlorides of calcium and magnesium. या सेंटेन्सचं मिनिंग बघा ज्या वेळेला ऍसिडिक वॉटर ऍसिड्युलेटेड वॉटर काय होतं सॉइल किंवा सॉइल म्हणजेच काय हे जमिनीमध्ये काय होतंय जिरपतंय. ज्या वेळेला जिरपतंय त्यावेळेस ते खडकाच्या वर फ्लो होतंय पसरतंय आणि त्याच्यामध्ये या खडकामध्ये कोण असतात रॉक्स म्हणजे काय खडक आहे या खडकामध्ये कोण असतात तो कार्बोनेट्स असतात सल्फेट्स असतात क्लोराइड्स असतात कोणाचे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे. बघा एकदम सिंपल आहे कॅल्शियमचे आणि मॅग्नेशियमचे कार्बोनेट असू द्या सल्फेट असू द्या क्लोराइड्स असू द्या डायरेक्ट पाण्यामध्ये टाकला तर तो साल्ट विरघळत नाही. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम कार्बोनेट आपण पाण्यामध्ये टाकला तर तो डिझॉल्व्ह होत नाही. काय होत नाही कॅल्शियम कार्बोनेट असू द्या कॅल्शियम क्लोराइड असू द्या कॅल्शियम सल्फेट असू द्या कॅल्शियमचे किंवा मॅग्नेशियमचे साल्ट. मग साल्ट कोणाला म्हणतो मग तो कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमचा कार्बोनेट असू द्या सल्फेट्स असू द्या किंवा क्लोराइड्स असू द्या जर वॉटरमध्ये टाकलं तर काय होत नाही तो
ते डिझॉल्व्ह होत नाहीत. मग हे डिझॉल्व्ह कधी होते? दिस साल्ट बिकम सोल्युबल इन वॉटर. कधी डिझॉल्व्ह होते? कार्बोनिक ऍसिडला डिझॉल्व्ह होते. एकदम सिंपल डिफरन्स आहे बघा. काय सांगतो आपण? कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमचे साल्ट्स काय होत नाहीत, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत. पण जर हे साल्ट कार्बोनिक ऍसिड मध्ये टाकले तर काय होत आहे तो, किंवा कार्बोनिक ऍसिड बरोबर मिक्स झाले तर काय होत आहे तो, डिझॉल्व्ह होत आहे. त्याच्याच रिएक्शन बघा काय म्हटलंय, these salt become soluble in water, get dissolved and water becomes hard. आता बघा कार्बोनिक ऍसिड बरोबर H2CO3 म्हणजे कुठला ऍसिड आहे, कार्बोनिक ऍसिड आहे. एकदम सिंपल रिएक्शन आहे. H2CO3 H2CO3 लाच आपण काय म्हणतोय, कार्बोनिक ऍसिड. जर हा कार्बोनिक ऍसिड CaCO3 बरोबर कंबाईन झाला, काय म्हटलं, जर हा कार्बोनिक ऍसिड CH2CO3 कंबाईन्स विथ कोणाबरोबर, CaCO3, जर याला बॉईल केलं, कॅल्शियम बायकार्बोनेट तयार होतो. काय तयार होतो, कॅल्शियम बायकार्बोनेट तयार होतोय. आणि कॅल्शियम बायकार्बोनेट तयार झाला तर ते वॉटर बिकम्स कसं आहे, हार्ड आहे. काय म्हटलंय, कॅल्शियम बायकार्बोनेट तयार झाला तर तो साल्ट कसा आहे, हार्ड आहे. सेकंड आहे, समजा कार्बोनिक ऍसिड मॅग्नेशियम कार्बोनेट बरोबर काय झालं, रॅक झालं. काय म्हटले हो, मॅग्नेशियम कार्बोनेट बरोबर रॅक झालं तर काय तयार होतोय, मॅग्नेशियम बायकार्बोनेट हा साल्ट तयार होतो. परत एकदा सांगा, एकदम सिंपल आहे. काय होतं सुरुवातीपासून बघा, कॉजेस ऑफ हार्डनेस. कोणाला म्हणतो हार्डनेस, ज्या वेळेला रेन वॉटर, रेनिंग मध्ये पाऊस चालू आहे त्यावेळेला काय होतं, ज्या वेळेला वॉटर ट्रॅव्हल फ्रॉम ऍटमॉस्फिअर, वातावरणामधून ज्या वेळेला वॉटर काय होतं, ट्रॅव्हल होतंय, त्यावेळेला काय करतोय तो, ऍटमॉस्फिअरचा कार्बन डायऑक्साईड ऍब्सॉर्ब केला जातोय. ऍटमॉस्फिअर मधला कार्बन डायऑक्साईड जर वॉटरने ऍब्सॉर्ब केला तर काय होते, रिएक्शन्स होते. आणि या रिएक्शन्स मध्ये जर पाण्याने कार्बन डायऑक्साईड ऍब्सॉर्ब केला तर कार्बोनिक ऍसिड तयार होतो. काय तयार होणार आहे या ठिकाणी, कार्बोनिक ऍसिड तयार होतोय. आणि या कार्बोनिक ऍसिडची रिएक्शन सिंपल रिएक्शन आहे. काय रिएक्शन आहे, H2O प्लस कार्बन डायऑक्साईड. कुठली रिएक्शन आहे सांगा, H2O प्लस कार्बन डायऑक्साईड, इट गिव्स H2CO3, कार्बोनिक ऍसिड तयार होतोय. नेक्स्ट पार्ट, जर काय कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट म्हणजे काय, कॅल्शियमचे अँड मॅग्नेशियमचे कार्बोनेट असू द्या, सल्फेट्स असू द्या किंवा क्लोराइड्स असू द्या, हे जर वॉटर मध्ये टाकले तर ते डिझॉल्व्ह होत नाही. काय हो, कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट, कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम क्लोराइड, मॅग्नेशियम क्लोराइड, जर आपण हे साल्ट पाण्यामध्ये टाकले तर ते डिझॉल्व्ह होत नाहीत. पण तेच साल्ट जर आपण कुणाबरोबर घेतले, कार्बोनिक ऍसिड बरोबर घेतले, तेच साल्ट आपण कुणाबरोबर घेतले, तो कार्बोनिक ऍसिड बरोबर घेतले तर ते वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होत आहेत. वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होत आहेत म्हणजेच काय तयार होतोय, बायकार्बोनेट्स तयार होतात. वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होत आहेत म्हणजेच काय तयार होणार आहे या ठिकाणी, बायकार्बोनेट्स तयार होत आहेत. बायकार्बोनेट तयार होत असतील तर बघा H2CO3, सिंपल रिएक्शन आहे. कुठले हो, H2CO3 प्लस CaCO3. काय रिएक्शन आहे, H2CO3 प्लस CaCO3 बॉइलिंग. एकदम सिंपल, H2CO3 प्लस CaCO3 बॉइलिंग, CaHCO3 ट्वाइस, कॅल्शियम बायकार्बोनेट तयार होतोय. सेकंड रिएक्शन काय, H2CO3. सेकंड रिएक्शन काय, H2CO3 प्लस MgCO3. कुठली रिएक्शन आहे हो, H2CO3 प्लस MgCO3 बॉइलिंग. काय तयार होतोय, मॅग्नेशियम बायकार्बोनेट. H2CO3 प्लस CaCO3 बॉइलिंग केला तर काय तयार होतोय, कॅल्शियम बायकार्बोनेट तयार होतोय. सेकंड रिएक्शन, कार्बोनिक ऍसिड कुणाबरोबर रॅक झालाय, मॅग्नेशियम कार्बोनेट बरोबर रॅक झाला, बॉइलिंग झालं तर काय तयार होईल, मॅग्नेशियम बायकार्बोनेट तयार होतो. सांगता येईल का बघा कोणाला, एक जण, एक स्टुडंट कुठलाही घ्या, रोल नंबर बघा 46, सांगता येईल का, सॉफ्ट वॉटर डेफिनेशन आहेत का 46? 46, 49. एक जण रॅन्डमली आन्सर द्या फार तर. सॉफ्ट वॉटर, Water that forms good leather with soap. the water that form good leather with soap is called
हार्ड हार्ड वॉटर कुणाला म्हणतो? द वॉटर दॅट फॉर्म गुड लेदर विथ सोप अँड डेव्हलप्स कम इज कॉल्ड is called हार्ड वॉटर. नेक्स्ट हार्डनेस कुणाला म्हणतो? हार्डनेस आपण the property of water which prevent the formation of leather with Leather soap with is called hardness. हार्डनेस. त्यानंतर कुठला कॉजेस ऑफ हार्डनेस Causes of hardness. hardness. कुणाला म्हणतो कॉजेस? रेन वॉटर The rainwater While raining absorb carbon dioxide carbon dioxide and carbonic forms acid. carbonic acid. काय रिएक्शन येते? H2O plus CO2 it gives CO2. H2CO3. CO3. येईल का? Carbonic acid. कार्बोनिक ऍसिड काय येईल? रेन वॉटर while raining absorb carbon dioxide and CO2 forms carbonic acid. काय रिएक्शन येते? H2O plus CO2 it gives H2 CO3. येईल का? त्यानंतर काय हो? जर रेन वॉटर ऍब्सॉर्ब काय करतोय तो? कार्बन डायऑक्साइड ऍब्सॉर्ब करतोय. सिप्स म्हणजे काय हो? तो जमिनीमध्ये काय होतोय? झिरपतोय. आणि जर झिरपत असेल त्या ऍसिडिक वॉटर तर काय होतं? ऍसिडिक वॉटर जर झिरपत असेल फ्लोज ओव्हर रॉक्स, त्या काय हो? खडकावर ते पसरतय. खडकावर पसरतय. त्या खडकामध्ये कोण आहे तो? कार्बोनेट्स आहेत, सल्फेट्स आहेत, क्लोराइड्स आहेत. कोणाचे तो? थोडस अनम्यूट करा. कार्बोनेट्स आहेत, सल्फेट्स आहेत, Calcium and magnesium. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम साल्ट आहेत. डायरेक्ट साल्ट आपण वॉटर मध्ये टाकले तर ते काय डिझॉल्व्ह होत नाहीत. पण तेच साल्ट आपण कशामध्ये टाकले हो? कार्बोनिक ऍसिड मध्ये टाकले तर डिझॉल्व्ह होत आहेत. डिझॉल्व्ह होत आहेत म्हणजेच काय हो? कॅल्शियम कार्बोनेट इज कन्व्हर्टेड इनटू कॅल्शियम बायकार्बोनेट. बघा कॅल्शियम कार्बोनेटचा फॉर्म्युला काय? CaCO3. CaCO3 ला आपण काय म्हणतोय? कॅल्शियम कार्बोनेट. एकदम सिंपल आहे. CaCO3 म्हणजे काय? कॅल्शियम कार्बोनेट. MgCO3 म्हणजे काय? मॅग्नेशियम कार्बोनेट. Magnesium. कॅल्शियम कार्बोनेट इज कन्व्हर्टेड इनटू कॅल्शियम बायकार्बोनेट. काय सांगता येईल? कॅल्शियम कार्बोनेट इज कन्व्हर्टेड इनटू कॅल्शियम बायकार्बोनेट. मॅग्नेशियम कार्बोनेट इज कन्व्हर्टेड इनटू मॅग्नेशियम बायकार्बोनेट. Bicarbonate. एकदम सिंपल आहे. काय? कॅल्शियम कार्बोनेट इज कन्व्हर्टेड इनटू कॅल्शियम बायकार्बोनेट. मॅग्नेशियम कार्बोनेट इज कन्व्हर्टेड इनटू मॅग्नेशियम बायकार्बोनेट. ज्या वेळेला बायकार्बोनेट्स प्रिपेअर होत आहेत, थोडस अनम्यूट करा. परत आपण लास्टला हे करू. सगळे अनम्यूट करा थोडस. काय म्हटलंय बघा? कॅल्शियम कार्बोनेट पासून कॅल्शियम बायकार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट पासून मॅग्नेशियम बायकार्बोनेट प्रिपेअर झाला. म्हणजेच काय हो? बायकार्बोनेट्स प्रिपेअर झाले म्हणजेच काय हो? कॅल्शियमचे आणि मॅग्नेशियमचे साल्ट त्या वॉटरमध्ये आले. जर कॅल्शियमचे आणि मॅग्नेशियमचे साल्ट वॉटरमध्ये आले म्हणजेच काय? वॉटर बिकम्स हार्ड. काय होतं? वॉटर बिकम्स हार्ड. मग हे काय होतं? जर हे कार्बोनेटचे साल्ट्स असतील, पाण्याबरोबर मिक्स असतील तर आपल्याला कॉमन डिसीज आहे त्यालाच आपण काय म्हणतोय? काय तयार होतो? किडनी स्टोन. हार्ड वॉटरमुळे कुठला डिसीज होतोय त्यालाच आपण काय म्हणतोय? किडनी स्टोन प्रिपेअर होतोय. किडनी स्टोन प्रिपेअर होतोय म्हणजेच काय? एक साल्ट्स काय होत नाही, तो डिझॉल्व्ह होत नाही. कशामध्ये? पाण्यामध्ये. किंवा हार्ड वॉटर असेल तर काय? किडनी स्टोनची पॉसिबिलिटी कशी आहे? मॅक्झिमम आहे. येईल लक्षात? का प्रिपेअर होतोय? कार्बोनेट्स आहेत, मॅग्नेशियम कार्बोनेट्स आहेत. आणि हे कसं तयार होतोय? डायरेक्ट आपण कार्बोनेट्स टाकले तर ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत किंवा वॉटरमध्ये इनसोल्युबल आहेत. पण जर या साल्टचा कॉन्टॅक्ट कुणाबरोबर आला? कार्बोनिक ऍसिड बरोबर आला. साल्टचा कॉन्टॅक्ट कुणाबरोबर येतोय? कार्बोनिक ऍसिड बरोबर आला तर काय? कॅल्शियम कार्बोनेट इज कन्व्हर्टेड इनटू कॅल्शियम बायकार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेट इज कन्व्हर्टेड इनटू मॅग्नेशियम बायकार्बोनेट. बघा एकदम सिंपल सांगता येईल. सॉफ्ट वॉटर, द वॉटर दॅट फॉर्म गुड लेदर विथ सोप इज कॉल्ड एज सॉफ्ट वॉटर. हार्ड वॉटर, द वॉटर डज नॉट फॉर्म गुड लेदर विथ सोप अँड डेव्हलप्स कम इज कॉल्ड हार्ड वॉटर. नेक्स्ट डेफिनेशन हार्डनेस. हार्डनेस असेल तर कोणाला म्हणतो आपण हार्डनेस? द प्रॉपर्टी ऑफ वॉटर, the property of water which prevent the formation of leather with soap is called hardness. Next part त्याला आपण काय म्हणतोय? Causes of hardness. Next part त्याला आपण काय म्हटलंय?
कॉजेस ऑफ हार्डनेस. जर कॉजेस ऑफ हार्डनेस असेल तर फर्स्ट कॉज आहे काय, रेन वॉटर ज्या वेळेला रेनिंग होतंय कार्बन डायऑक्साइड ऍब्सॉर्ब केला जातोय. जर वॉटर कार्बन डायऑक्साइड ऍब्सॉर्ब करत असेल तर कार्बोनिक ऍसिड तयार होतंय आणि या कार्बोनिक ऍसिडची रिएक्शन आपण या ठिकाणी दाखवतोय. वॉटर प्लस CO2 काय रिएक्शन आहे हो? काय रिएक्शन आहे ती? वॉटर प्लस CO2 इट गिव्स H2CO3. CO3. तर H2O plus CO2 it gives H2CO3. CO3. नेक्स्ट ऍसिडिक वॉटर काय होतंय, सिक्स थ्रू सॉइल म्हणजे पाणी त्या ऍसिड काय होतंय सॉइल मध्ये जिरपत आहे अँड फ्लोज ओव्हर रॉक्स म्हणजे खडकावर पसरत आहे. पण या खडकामध्ये कोण आहे तो? कार्बोनेट्स, सल्फेट्स, क्लोराइड्स आहेत. Chlorides. कुणाचे तो? कॅल्शियम आणि Calcium and magnesium. मॅग्नेशियम. ते साल्ट काय होते तो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होते. पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालं तर काय वॉटर बिकम्स हार्ड. सिंपल रिएक्शन्स आहेत. पहिली कुठली आहे? H2CO3 इट गिव्स CaCO3 आणि याला आपण काय म्हणतोय कॅल्शियम बायकार्बोनेट. सेकंड रिएक्शन आहे H2CO3 प्लस MgCO3 बॉइलिंग. CO3 त्याला आपण काय म्हणतोय मॅग्नेशियम. Magnesium bicarbonates. हा ठीक आहे. कुठपर्यंत आलो आपण? डेफिनेशन्स, कॉजेस ऑफ हार्डनेस. टाइप्स ऑफ हार्डनेस बघायच्या अगोदर आपण एक काल जे बघितलं काय COD एकदा रिवाइज करू. आपल्या टेस्ट होत आहे, दोन टेस्ट होत आहे. एकाला आपण काय म्हणतो BOD, दुसऱ्या टेस्टला आपण काय म्हणतो COD. BOD म्हणजेच काय बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. सेकंड आहे त्याला आपण काय म्हणतो केमिकल COD. Chemical oxygen demand. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड असेल तर त्याच्यामध्ये काय दोन टाईपच्या बॅक्टेरिया असतात. एकाला आपण काय म्हणतो एरोबिक. Aerobic and anaerobic. एरोबिक असेल तर इन प्रेझेन्स ऑफ Air. आणि अनएरोबिक असेल तर इन absence of air. त्यानंतर काय बघितलं होतं काय BOD डिटर्मिनेशन असेल तर आपण काय करतोय त्याला इन्क्युबेट करतोय. काय होतंय वॉटर सॅम्पल काय करतोय इन्क्युबेशन करतोय. जर सॅम्पल आपण इन्क्युबेशन केलं बिफोर अँड आफ्टर 5 days and 20 डिग्री सेल्सिअस दोन्हीचा डिफरन्स घेतला की आपल्याला काय मिळतो डिझॉल्व ऑक्सिजन मिळतो. जर आपल्याला डिझॉल्व ऑक्सिजन मिळाला तर त्याला आपण काय म्हणतो BOD. त्यानंतर आपण सांगितलं होतं इट इज काय होतं BOD असेल हे लक्षात काय. त्यानंतर आपण सांगितलं होतं इट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन सिवेज ट्रीटमेंट. तर काय इट इंडिकेट्स अमाउंट ऑफ डिकम्पोजेबल Organic matter in the sewage. larger concentration of Decomposable matter greater will be the BOD. आणि याचं जे युनिट आहे ते काय मिलीग्रॅम पर लिटर ppm. और ppm per million. हा ठीक आहे. आता काय COD असेल तर त्यामध्ये दोन टाईपच्या इम्प्युरिटीज आहेत. कोण सांगता येईल कोणाला सांगता येईल? पहिली बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल आणि दुसरी त्याला आपण काय म्हणतोय बायोलॉजिकली Inert बायोलॉजिकली matter. बायोलॉजिकली इनर्ट असेल तर त्यामध्ये काय असतं सेल्युलोज. हा मग cellulose such as आणखीन काय हो जर BOD असेल तर त्याच्यासाठी किती वेळ लागतो 5 days. 5 days. BOD असेल तर 3 काय days. 3 hours. 3 hours. 3 hours. हा मग COD डिटर्मिनेशन असेल तर आपण काय करतो सांगा अननोन सॅम्पल कुणाबरोबर रिफ्लेक्स करतो एक्सेस K2 Non-excess of K2 CR2 O7. मग काय हो जर काय त्यामध्ये acted K2Cr2O7 is titrated with ferrous ammonium sulfate. आणि लास्ट आपण काय घेतो रिएक्शन घेतो इक्वेशन. काय इक्वेशन आहे 1 ml of 1 normal K2 CR2O7 is equal to 0.008 gram of oxygen. त्याला आपण काय म्हटलं होतं COD. त्यानंतर काय होतो डेफिनेशन ऑफ COD.
amount of oxygen required by in a organic sample of matter in a water sample or of water or Oxidation of oxidation by a strong Such chemical as- oxidizing agent such as K2CO2 K2CO7 हा आणि काय आहे, त्याचं युनिट आहे मिलीग्राम पर लिटर और or ppm. हा टेक्सटाइल वेस्ट पेपर मिल वेस्ट हैविंग हायर कंटेंट ऑफ cellulose Cellulose possess Cellulose higher possess COD value than values because it is not readily attacked during attacked BOD during test. BOD test. आता काय करायचं सगळ्यांनी अनम्यूट करा आणि ज्यांना विचारतोय त्यांनी आन्सर द्यायचं. रॅन्डमली विचारू आपण. हा लेफ्ट व्हायच नाही. पार्टिसिपंट अटेंडन्स फुल पाहिजे. अरे काय इथं काय बक्षीस तुम्हाला हे केलं जात नाही. हा रोल नंबर कोण सांगते बघा 22 सांगा बर सॉफ्ट वॉटर आहेत का आन्सर. रोल नंबर 22. बाकी सगळे अनम्यूट करा ज्यांना विचारले त्यांनीच आन्सर द्या. 22 चुकलं तर चुकू द्या मी सांगतो. आहेत का 22 प्रेझेंट. बरं ठीक आहे 29. सॉफ्ट वॉटर किंवा डेफिनेशन ऑफ सॉफ्ट वॉटर रोल नंबर 29. अरे एकदम सिंपल डेफिनेशन आहे तुम्ही. ठीक आहे. हा सॉफ्ट वॉटर water the forms good leather Leather. with soap is called hard सॉफ्ट वॉटर. soft water. हा त्याला आपण रोल नंबर काय तुमचा. हॅलो 23 20 D23. 23. अरे ज्याला विचारलंय त्यांनीच आन्सर द्यायचं. त्यांना येते का बघू आपण. पुढे जायला नको आपण तसं. हा रोल नंबर 33 हार्ड वॉटर म्हणजे रिवाइज कराय बरं त्यासाठी मी विचारतोय. रोल नंबर किती हो 33 हार्ड वॉटर. बरं ठीक आहे. रोल नंबर 41 The water that does not form good leather with soap and develops scum is called hard water. ओके. रोल नंबर काय आहे तुमचा. D41. D41. ठीक आहे चला. त्यानंतर रोल नंबर 55 हार्डनेस. येत नसेल तरी सांगा सर म्हणजे येत नाही परत एकदा सांगा असं पण काय नाही. हा हार्डनेस कोण सांगताय. हार्डनेस मध्ये आपण काय करतोय प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ लेदर विथ सोप त्याला आपण काय म्हणतो हार्डनेस. सांगता येईल का. रोल नंबर 11 सांगा हार्डनेस. डेफिनेशन ऑफ हार्डनेस. रोल नंबर 8 फास्ट. हार्डनेसची लक्षात राहत नाही डेफिनेशन काय हो हार्डनेस सांगा. कुणाला म्हणतो हार्डनेस. द प्रॉपर्टी of water which which prevent the formation of of leather leather with soap is soap called is hardness. 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 सांगता येईल का बघा काय डेफिनेशन होती. द प्रॉपर्टी ऑफ वॉटर which prevent Which prevent the formation of leather with with soap soap is called hardness. hardness. हा आता बघा अनम्यूट करा. ठीक आहे अनम्यूट करा. कोण सांगते बघा कॉजेस ऑफ हार्डनेस. रोल नंबर 38 कॉजेस ऑफ हार्डनेस. पीपीटी समोर नाही ठेवली की काय हो सांगत नाहीत बघा. हा कॉजेस ऑफ हार्डनेस काय सांगा. द रेन वॉटर while raining while absorb carbon dioxide and carbonic acid H2O plus CO2. वॉटर काय करते. वॉटर काय करते कार्बन डायऑक्साइड ऍब्सॉर्ब करते. वॉटर काय करते कार्बन डायऑक्साइड ऍब्सॉर्ब करते. जर कार्बन डायऑक्साइड ऍब्सॉर्ब झाला तर या ठिकाणी काय तयार होते H2CO3. काय तयार होते H2CO3 म्हणजेच काय
कार्बोनिक ऍसिड तयार होते. पहिले काय रिएक्शन येईल हो मग H2O प्लस CO2 इट गिव्स CO2, it gives H2CO3. हा. नेक्स्ट काय होतंय ते ऍसिडिक वॉटर काय होतंय सिप होते म्हणजे जिरपतंय कुठं सॉइल मध्ये जमिनीमध्ये जिरपतंय सॉइल मध्ये फ्लो होतंय Plus all rocks. फ्लो होतंय रॉक्स or Rock. rocks या रॉक्स मध्ये कोण आहेत व containing कार्बोनेट्स आहेत Carbonate, sulfates, chlorides. chlorides and of parts of Ca and Ma. हा Mg. सीए म्हणजे काय कॅल्शियम Calcium. Calcium and magnesium. मॅग्नेशियम म्हणजे काय मॅग्नेशियम मग Magnesium. H2CO3 plus CaCO3 it gives CaCO3. CaHCO3 twice. CO3. Twice. Boil Twice. म्हणजेच काय तयार होतंय कॅल्शियम कार्बोनेट Calcium bicarbonate. Carbonate. कॅल्शियम बायकार्बोनेट calcium bicarbonate. MgCO3 plus H2CO3 म्हणजे काय हो Three. कार्बोनिक ऍसिड प्लस मॅग्नेशियम कार्बोनेट Magnesium carbonate. काय तयार होते मॅग्नेशियम Magnesium Magnesium bicarbonate. bicarbonate. हा येईल सांगता बघा तरी पण बघू आणखी कॉजेस ऑफ हार्डनेस कोणाला म्हणतो कॉजेस ऑफ हार्डनेस The rainwater. Rainwater while raining absorbs carbon dioxide and and forms carbonic acid. plus CO2 it gives H2 H2CO3. सगळ्यांनी आता अनम्यूट करा अनम्यूट करा आणि अटेंडन्स टाका साइड बाय साइड अटेंडन्स हा खूप महत्वाचा पार्ट आहे येते लक्षात प्रत्येक लेक्चरला शेवटच्या 5 मिनिटात काय काम हो अटेंडन्स मेंटेन करणे येईल लक्षात व्यवस्थित टाकायचं आपला रोल नंबर काय असेल ते बघा काय कॉजेस ऑफ हार्डनेस रेन वॉटर वाईल रेनिंग absorb carbon dioxide and forms carbonic acid H2O plus CO2 it gives H2CO3 second reaction काय हो ठीक आहे त्यानंतर काय ऍसिडिक वॉटर काय होते सॉइल मधून फ्लो होते स्लिप्स होते Flow होत आहे. हा आणि रॉक्स वर फ्लो झालं कार्बोनेट सल्फेट्स क्लोराइड्स Sulfates, chlorides, calcium and calcium, magnesium. Calcium and magnesium. this all become soluble in water get dissolved and water becomes hard म्हणजे काय बायकार्बोनेट्स प्रिपेअर झाले काय सांगतो आपण जर बायकार्बोनेट प्रिपेअर झाले तर काय होणार आहे तो या ठिकाणी वॉटर बिकम्स हार्ड वॉटर काय होणार आहे हार्ड होणार आहे मग काय येईल H2 plus CO3 काय होतं H2 plus CO3 it gives H2CO3 KCO3 it gives calcium bicarbonate Calcium bicarbonate. second H2CO3 plus MgCO3 MgCO3. magnesium Magnesium bicarbonate. आता बघा हार्डनेसचे परत 2 टाइप्स आहेत नेक्स्ट पार्ट टाइप्स ऑफ हार्डनेस काय सांगता येईल वो नेक्स्ट पार्ट त्याला काय म्हणतोय टाइप्स ऑफ हार्डनेस देयर आर 2 टाइप्स ऑफ हार्डनेस पहिला टाइप आहे टेम्पररी हार्डनेस सेकंड टाइप आहे परमनंट हार्डनेस आता बघा हार्डनेस वॉटर हार्ड होते म्हणजे काय कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे साल्ट्स आहेत अनम्यूट करा काय म्हटले हो कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे साल्ट्स आहेत कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे कोणते साल्ट्स आहेत कार्बोनेट्स आहेत सल्फेट्स आहेत क्लोराइड्स आहेत कुठले साल्ट्स आहेत तो कार्बोनेट्स सल्फेट्स अँड क्लोराइड्स पण ते कोणाचे आहेत तो कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे साल्ट्स मग टाइप्स ऑफ हार्डनेस असेल देयर आर 2 टाइप्स ऑफ हार्डनेस काय सांगतो आपण देयर आर 2 टाइप्स ऑफ हार्डनेस पहिला टाइप आहे त्याला आपण काय म्हणतो टेम्पररी हार्डनेस आणि सेकंड आहे त्याला आपण काय म्हणतो परमनंट हार्डनेस काय म्हटलंय तात्पुरता असेल तर त्याला आपण काय म्हणतो टेम्पररी कायमस्वरूपी असेल तर त्याला आपण काय म्हणतो परमनंट देयर आर काय सांगता येईल सांगा देयर आर 2 टाइप्स ऑफ हार्डनेस काय सांगता येईल देयर आर 2 टाइप्स ऑफ हार्डनेस टेम्पररी हार्डनेस सेकंड Hardness and permanent हार्डनेस टेम्पररी हार्डनेस असेल तर काय म्हणू शकतोय तात्पुरता आणि परमनंट असेल तर काय कायमस्वरूपी टेम्पररीची एकदम सिंपल डेफिनेशन आहे द वॉटर कंटेन्स मेनली काय बायकार्बोनेट
Bicarbonates. हा म्हणजे कुठले दोन बायकार्बोनेट्स असू शकतात तो कॅल्शियम बायकार्बोनेट, मॅग्नेशियम. Calcium bicarbonate, magnesium Magnesium bicarbonate. टेम्पररी हार्डनेस आहे म्हणजेच त्याच्यामध्ये कोण असणार आहे बायकार्बोनेट. देर आर टू टाइप्स ऑफ हार्डनेस, टेम्पररी हार्डनेस आणि दुसरा काय परमनंट हार्डनेस. परमनंट टेम्पररी असेल वॉटर कंटेन्स मेनली बायकार्बोनेट्स बायकार्बोनेट्स and it can be softened by simple boiling. म्हणजे काय जर आपण याला बॉईल केलं, कोणाला बॉईल करतोय बायकार्बोनेट्सला बॉईल केलं तर काय काय तयार होतं कॅल्शियम कार्बोनेट, वॉटर अँड CO2. अनम्यूट करा सगळे. काय सिंपल रिएक्शन आहे बघा. कॉजेस ऑफ हार्डनेस, त्यानंतर काय सिंपल पहिला टाइप्स ऑफ हार्डनेस. पहिला टाइप कुठला आहे टेम्पररी हार्डनेस, टेम्पररी हार्डनेस. दुसरा आहे परमनंट हार्डनेस. टेम्पररी असेल तर तात्पुरता आहे, परमनंट असेल तर तो कसा आहे कायमस्वरूपी आहे. टेम्पररी असेल तर काय सांगतो आपण वॉटर कंटेन्स, एकदम सिंपल काय वॉटर कंटेन्स मेनली बायकार्बोनेट्स. काय सांगता येईल आपल्याला वॉटर कंटेन्स मेनली बायकार्बोनेट्स अँड इट कॅन बी सॉफ्टन बाय सिंपल बॉइलिंग. म्हणजे काय पाण्यामध्ये टेम्पररी हार्डनेस असेल तर काय सांगतो आपण त्याच्यामध्ये कोणता सबस्टन्स असणार आहे त्याच्यामध्ये कोण आहे बायकार्बोनेट्स आहेत. मेनली कोण आहे तो बायकार्बोनेट्स आहेत आणि या बायकार्बोनेट्सला आपण बॉईल केलं तर इट कॅन बी सॉफ्टन. तो काय होतोय सॉफ्ट होतोय. एकदम सिंपल. टेम्पररी हार्डनेस द वॉटर कंटेन्स टेम्पररी हार्डनेस the water contains mainly bicarbonates and it can be softened by simple boiling. जर सिंपल बॉइलिंग नी आपण घेतला तर त्याला आपण काय म्हणतो टेम्पररी. आता कुठला आहे बघा काय म्हटलंय बघा कॅल्शियम बायकार्बोनेट. एकदम सिंपल आहे. त्याला बॉईल केलं तर काय तयार होतोय कॅल्शियम कार्बोनेट प्लस वॉटर प्लस CO2. सेकंड रिएक्शन काय मॅग्नेशियम बायकार्बोनेट. त्याला जर आपण बॉईल केलं तर काय तयार होणार आहे MgCO3 प्लस H2O प्लस वॉटर. लास्ट फक्त एकच टाइप बघा टाइप्स ऑफ हार्डनेस. देर आर टू टाइप्स ऑफ हार्डनेस. फर्स्ट इज टेम्पररी हार्डनेस अँड सेकंड इज परमनंट हार्डनेस. हा टेम्पररी असेल तर त्यामध्ये महत्वाचा कंपोनंट कोण आहे बायकार्बोनेट आणि त्याला पण जर सॉफ्टन केला त्याला ब्रेक करतोय म्हणजे काय त्याला बॉईल करतोय. हा बॉईल करतोय मग काय होईल कॅल्शियम बायकार्बोनेटला आपण बॉईल केलं तर काय काय तयार होतंय सांगा कॅल्शियम कार्बोनेट वॉटर अँड CO2. सेकंड काय मॅग्नेशियम बायकार्बोनेटला आपण बॉईल केलं तर काय तयार होतंय मॅग्नेशियम कार्बोनेट प्लस H2O प्लस CO2. म्हणजेच काय साल्ट निघून गेला की त्या टाईपला तात्पुरता हार्डनेस आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो परमनंट हार्डनेस आहे. बघा हार्डनेसचा पहिलाच टाइप्स ऑफ हार्डनेस. देर आर टू टाइप्स ऑफ हार्डनेस टेम्पररी हार्डनेस अँड परमनंट हार्डनेस. टेम्पररीची सिंपल डेफिनेशन द वॉटर दॅट कंटेन्स मेनली bicarbonates and can be softened बाय सिंपल बॉइलिंग. बघा कुठून सुरुवात केली आपण हार्डनेस. त्याच्या 3 डेफिनेशन सॉफ्ट वॉटर, हार्ड वॉटर, hardness कॉजेस ऑफ हार्डनेस